नमस्कार मित्रांनो, माझा विषय हा यूट्यूब चॅनलवरती वेगळ्या प्रकारचा असल्यामुळे या ठिकाणी माझा प्रथम हा व्हिडिओ टेट अभियोग्यता धारकांना या ठिकाणी फक्त सूचना करण्यासाठी व्हिडिओ आहे. पण माझ्यापाशी अगोदरच हा प्लॅटफॉर्म या ठिकाणी आहे. मित्रांनो, या ठिकाणी 2017 पासून 22 त्यानंतर या ठिकाणी 25 या टेट ज्या आहेत त्या टेट सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत. इव्हाना काही लोकांनी या ठिकाणी टेट टीईटी या पेपर फर्स्ट असेल, सेकंड असेल, नंतर पास केला आणि त्यांनी आता या ठिकाणी परीक्षा दिलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी आपण बघू शकता की शिक्षक भरतीमध्ये नेहमी हा अन्याय का होत असतो हे आपल्याला महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी बघू शकता की जगातली सगळ्यात एकमेव फ्रॉड भरती कोणती असेल तर या ठिकाणी शिक्षक भरती असेल. या शिक्षक भरतीमध्ये काय केलं जातं की पहिल्यांदा तुमची परीक्षा घेतली जाते घाई गडबडीमध्ये, रिझल्ट लावण्यासाठी वेळ लावला जातो. त्याचबरोबर प्रोसेस लावली जाते जवळपास ते काय म्हणतात त्याला बिंदू ठरवण्यासाठी, जागा या ठिकाणी निश्चित करण्यासाठी, पोर्टलवर माहिती तुमचे कागदपत्र अपलोड करण्यासाठी. त्याचबरोबर याद्या 4-4 लावल्या जातात. त्या 4-4 याद्यामध्ये जे काही पहिले जे विद्यार्थी आहेत तेच विद्यार्थी या ठिकाणी परत सिलेक्ट केले जातात. म्हणजे किती मोठ्या प्रमाणाची ही काही फ्रॉड भरती आहे. पवित्र फक्त नाव दिलेलं आहे, परंतु जगातली सगळ्यात अपवित्र भरती कोणती असेल तर या ठिकाणी शिक्षक भरती. आता YouTubeवरती बघू शकता की अनेक छोटे यूट्यूबर जे काही आपले टेट अभियोग्यता धारक आहेत त्यांच्या व्ह्यूजवरती खूप मोठे झाले. आता आपण काय करत आहोत या ठिकाणी माहिती आहे का? फक्त यांची व्हिडिओज बघून आपण बेरोजगार होत आहोत. आपलं तर कोणतं या ठिकाणी भविष्य निर्माण होत नाही. परंतु या ठिकाणी खूप लोक या ठिकाणी आपला फायदा घेत आहेत. या ठिकाणी बघू शकता की एक दीड घंट्याची व्हिडिओ यूट्यूबर्सनी बनवून आपला वेळ फालतू घालवण्याचं काम केलं आहे. या ठिकाणी फक्त 2च व्यक्तिमत्व आपल्यासाठी मला तर असं वाटतंय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासाठी झटत आहेत. एक तर संदीप कांबळे सर आणि दुसरे व्यक्ती असेल बालुशा माने मॅडम. या ठिकाणी यांचं कार्य बघू शकता की 2022 पासून जी काही अभियोग्यता चाचणी होती तेव्हापासून जे आपल्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतात, मंत्रालयात जातात, पाठपुरावा करतात, कोर्टात जातात, वेगवेगळ्या गोष्टीचे आश्वासनं या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतात आणि इमानदार जे काही आपले अभियोग्यता धारक आहेत त्यांच्या सोबत नेहमी राहण्याचा ते प्रयत्न करत असतात. आता या ठिकाणी टेटचा जो काही लढा आहे, हा लढा पूर्ण का होत नाहीये? त्याचं एक मला मूळ लक्षात येते, की बाबा आता समजा 200 मार्कची परीक्षा आहे. 1 ते 70 मार्क वाले जे काही स्टुडंट आहेत ते म्हणतात, की आम्हाला काय करायचं, आम्हाला असे ना तसे आमचं सिलेक्शन होणार नाही, त्याच्यामुळे आम्ही या लढ्यामध्ये सहभागी नव्हतो. आता 90 ते 120 चे जे आहेत ते स्टुडंट काय म्हणतात, की बाबा थोडासा जर आपण प्रयत्न केला तर आपलं या ठिकाणी होऊ शकतं. आणि 130 च्या पुढचे जे काही आहेत ते म्हणतात, आम्ही कशाला परेशान व्हावं, असं ना तसं आमचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलंच आहे. त्यामुळे या ठिकाणी या बायफर्केशनमुळे आपला जो काही लढा आहे, हा लढा या ठिकाणी कमकुवत होतो. आता काही अभियोग्यताधारक या ठिकाणी मला येऊन कमेंट्समध्ये शिवा सुद्धा देऊ शकतात, की बाबा अशाला असं तू काय म्हणतो, तू काय करतो? मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, जसं एखादा आपल्याला वाटते की आपलं सिलेक्शन व्हावं, प्रत्येकाने या ठिकाणी मेहनत केलेली आहे आणि या मेहनतीवरती पाणी फेरू नये. म्हणजे नाही लागलं तरी चालेल, पण या ठिकाणी कोणावरही अन्याय होता कामा नये यासाठी सर्व जे काही आपले टेट अभियोग्यता धारक आहेत त्यांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हायला हवं. आपले संदीप कांबळे सर असतील, बालुशा माने मॅडम असतील यांच्यासोबत तर राहायचंच आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपलं पैसे काय लागले तर कॉन्ट्रिब्युशन या ठिकाणी कोर्ट केसेससाठी साठी सुद्धा आता आपलं वय 30, 35, 40 वर्ष असेल तर आपण कोणत्या ना कोणता एखादा व्यवसाय करत असाल, त्यामध्ये कमवत असाल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत असाल, तीच इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आपण जरी का नाही लागलो भविष्यामध्ये जे काय आपले येणारे अपत्य आहेत त्यांच्यावर तरी कोणत्याही परीक्षेमध्ये या ठिकाणी अन्याय होऊ नये. आज आपण शिक्षक या नात्याने समाजाला कसं वागवायचं हे आपण शिकवत असतो. पण या ठिकाणी आपण स्वतः जर तसं आचरण नाही केलं तर या ठिकाणी त्याचा कोणताही फायदा होऊ शकत नाही. त्यामुळे फुल्ली या ठिकाणी माझं या व्हिडिओमधून एवढंच सांगणं आहे, की जे काही आपले टेट अभियोग्यता धारक आहेत, परीक्षा जरी कॅन्सल झाली, तरी त्याचा विचार न करता या ठिकाणी सर्वांनी कांबळे सरांच्या भक्कमपणे पाठीमागे उभं राहायचं. आता काही जण म्हणतील, की "बाबा तुला मार्क कमी असतील म्हणून तू परीक्षा कॅन्सल व्हावी म्हणतोय." आता हे बघा मित्रांनो, मी
माझं ऑनलाईनचं दुकान आहे, त्यामुळे मी बऱ्याच पैकी या ठिकाणी कमवतो. पण या ठिकाणी अभ्यास थोड्या प्रमाणात करून सुद्धा मला 124 मार्क आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की बरेचसे काही आपले अभिज्ञताधारक आहेत. त्यांच्या मनामध्ये साहजिकच आहे, की बाबा टेट स्कोर किती आला तर आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं. एनी चान्स आहे का? मी या कॅटेगरीतून येतो, एवढे-एवढे मार्क आहेत, डी-एड आहे, बी-एड आहे, एम-एड आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत. या ठिकाणी जेव्हा आपल्याला 50ही मार्क असतील, सिलेक्शन व्हायचं असेल, तिथं आपलं सिलेक्शन तर होणारच आहे. पण यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागाच नाहीये, तर या ठिकाणी एनी चान्सचा काही विषयच राहत नाही. आता उद्या जर समजा एखाद्या वेळेस सरकार म्हटलं, की बाबा आम्ही 3,000 जागा भरणार आहोत टेटच्या. तर काय करणार? 130 वाले सुद्धा लागत नाहीत. 140 वाले सुद्धा या ठिकाणी त्यांचं डाउटफुल असेल आणि लागायचेच म्हटलं तर 50 वाले सुद्धा या ठिकाणी लागू शकतात. म्हणून या ठिकाणी कोणत्याही संभ्रमात न पडता संच मान्यता या ठिकाणी रद्द करण्यासाठी प्रयत्न करायचे. जागा कशा वाढतील यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे. या ठिकाणी कोणताही अभियोग्यताधारक आपल्याला लागला तरी त्याचे आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी 100% लागणार आहेत, एवढं मात्र निश्चित आहे. हा आणि चान्स जे आहे, एनी चान्स मित्रांनो, या ठिकाणी टेट परीक्षा म्हणजे मी बघितलेलं आहे, की फक्त नशिबाची परीक्षा आहे. या ठिकाणी काही-काही लोकांनी पूर्ण नाद सोडून दिला होता, की बाबा आम्हाला शिक्षक भरती करायची नाहीये. काही जण शेतीत काम करणारे, ट्रॅक्टरवर काम करणारे, उगाच परीक्षा द्यायची म्हणून दिले. 2022 मध्ये मी बघितलेलं आहे त्यांना. ते लागले आणि दिवस-रात्र लायब्ररीमध्ये अभ्यास करणारे स्टुडंट आहेत, ते लागले नाहीत. हा नॉर्मलायझेशनचा घोटाळा आहे. आणि आजच्या या 2025च्या परीक्षेमध्ये सुद्धा बघू शकता, जे विद्यार्थी म्हणत होते, की आम्हाला 120 ते 30 प्लस 100% मिळू शकतात. त्यांना मार्क कमी आहेत आणि जे म्हटले, की बाबा ह्या वेळेस आमचं काही होणार नाही, त्यांना चांगल्यापैकी मार्क आहेत. त्यामुळे ही बघू शकता, की प्युअर शुद्ध नशीब काय असतं, तर नशीब म्हणजे टेट परीक्षा असतं. टेट परीक्षा असतं. त्यामुळे ही परीक्षा आहे ती नशिबाची आहे. इथे फक्त आपल्याला संघर्ष करणं आहे. जागा कशा वाढतील यासाठी आपण प्रयत्न करूयात. आणि राहिला प्रश्न एनी चान्सचा, तर सगळ्यांचाच या ठिकाणी जे काही आपले शिक्षक अभियोग्यताधारक आहेत, ते या फील्डमध्ये आले म्हणजे सगळ्यांचाच या ठिकाणी चान्स आहे. आता हे जर आपण स्ट्रिक्ट भरती केली, तर पुढच्या 1 वर्षामध्ये 2दा टेट घेण्याचा निर्णय असतो. परंतु एक टेट घेतली तर यांना 10 वर्ष लागतात रिझल्ट देण्यासाठी. त्यामुळे यावर काही जास्त बोलता कामा नये. IBPSनं जो काही रिझल्ट दिला, ते MSc कळाला. MScला 75 दिवस लागले आपल्यापर्यंत पोहोचवायला. आता त्याच्यानंतर जे काही अपिअरवाले स्टुडंट आहेत, त्यांना तर चान्स दिला. आपलं म्हणणं असं नाही की अपिअरवाल्यांना द्यायला पाहिजे, अपिअरवाल्यांना द्यायला पाहिजे. पण त्यांचा रिझल्ट लावायला काय हरकत होतं? आता मागून काय घोळ करतात हे काय माहिती आहे? की कोणाकोण परीक्षा घेऊन त्यांचे पण मार्क वाढवतात. आता या ठिकाणी आपण बघू शकता की अपिअर वाल्यांचा रिझल्ट लावला तरी काय प्रॉब्लेम होणार होता? जे काही आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, त्यावेळेस प्रॉब्लेम होता की बाबा त्यांना पूर्वीचे डॉक्युमेंट्स पाहिजेत. त्यांचं सिलेक्शन होणारच नव्हतं. म्हणजे चान्स तर द्यायचा, फक्त कसं दिवस काढायचे आणि कसं आपलं जे गव्हर्नमेंट आहे ते पुढे-पुढे न्यायचं 2029 पर्यंत ही भरती न्यायची. अशा प्रकारचं या ठिकाणी शासन असेल, MSc असेल, म्हणजे यामधून शुद्ध कोणाचं नुकसान होतं? तर या ठिकाणी झेडपी आपले गोरगरिबांची जी काही लेकरं आहेत त्यांचं नुकसान होतं. संस्थेवाले काय 10-5 हजार रुपये देतात आपल्यासारख्यांना, व्यवस्थित कामावर ठेवतात. त्यांच्याकडून क्वालिटी एज्युकेशन घेतात, लोकांना सांगतात. प्रत्येक लोकांकडून 50-50 हजार रुपये घेतात. एका स्टुडंटकडून 50,000 घेतात आणि त्यावरती 50,000 वरतीच शिक्षक एका वर्षाला 50,000 रुपयामध्ये काम करतो किंवा 1 लाखामध्ये काम करतो. अशा प्रकारे ही सिस्टम चालू आहे. या सिस्टमवरती बोलायला गेलं तर खूप काही वेळ लागू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा हा छोटा व्हिडिओ, माझा हा विषय नसताना सुद्धा मी माझ्या YouTube चॅनलवरती हा व्हिडिओ अपलोड करत आहे, की बाबा मी एक अभियोग्यताधारक आहे. माझ्या मनामध्ये काय आहे हे फक्त तुम्हाला कळवण्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करत आहे. जर तुम्हाला काही याबद्दल वाटत असेल तर निसंकोचपणे आपला भाऊ समजून मला तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.